अगदी व्यवस्थित आहे. तुझं कसं काय बाबा? सगळी बरी आहेत. आर बरी आहेत. आज सगळं एकच झालं की नालाय का? वडिलाचं लग्न केलं. वडिलाचं लग्न करायची काय आता बारक बाळावी? आणि वडील मुलाचं लग्न केलं का? झालं गड्या झालं झालं. तुझं झालं? अरे माझं झाल्याशिवाय माझ्या मुलाचं लग्न झालं का? आणि काय विचार? अरे तुला काय माहित आहे का? अरे गावची यात्रा जवळ आली. हो. यात्रा जवळ आली त्यामुळे यात्रेसाठी काही तमाशा आणला पाहिजे किंवा तमाशा बघण्यासाठी गेलं पाहिजे. तेव्हा आपल्या दोघांचं ते काम आहे का? आणि ते आपल्या दोघांना शक्य होणार. पाणी पाठीमाग पाण्याची सोय करायची यात्रा कमिटीला विनंती आहे की पिण्याची पाण्याची जरा सोय करा. कलावंतांना थोडी पिण्याची पाण्याची सोय करा. यात्रा कमिटीला विनंती आहे. अरे पण आपण दोघांनी तो विचारसाठी होणार आहे का? आता मला कशाला बोलवलंय तू? अरे गावची यात्रा जवळ आली त्यासाठी तमाशा आणला पाहिजे. तमाशा आणायला जाणं म्हणजे कुठं तमाशा चालू आहे तिथं तमाशा पहिल्यांदा बघायला गेला पाहिजे. मी आता सर्व्हिसला लागलोय. सर्व्हिसला लागलाय म्हणजे तमाशाला येणार नाही? सर्व्हिसला लागलोय आता सर्व्हिसला. सर्व्हिसला ती आली कुठे रे? शिरोळ MIDC. शिरोळ MIDC लागला सोय. सर्व्हिसला लागलो. काय गोष्टी MIDC कामाला जातोय. सगळा परपंच व्यवस्थित आहे. बर वडिलांनी विचार केला 2 4 हात केलं पाहिजे. अरे साहजिक आहे बाबा. आता वय झालं म्हणजे आई वडिलांचा विचार होतोच. लग्न झालं. बर मला पदूर आला. लग्नाच्या वयात आलो. लग्नाच्या वयाचा जाऊ वर झालाच म्हणजे. हा मग लग्नाच्या वयात आलो. मग लगेच झालं. परपंच अगदी ठीक चालू आहे. व्यवस्थित आहे. बर मग सकाळच्या बाजी मी जरा आज लाडाला आलो रे. लाडाला का मस्तीला आला? अरे बायको संग लाडाला आलो. अरे म्हणजे प्रेमाच्या दोन गोष्टी बोलण्याचा काहीतरी विचार झाला असेल. मग दुटीसाठी डबा बायकून माझ्या हातात दिला. ते रोजच आहे. डबा हातात दिला. बर बायकोला म्हणलं मला एक पप्पी दे. बायकोला पप्पी मागितली. बायकोला पप्पी म्हणली. ए सुगंधा, अगं सुगंधा, तुझी सुगंधा तुझ्या घरात आहे. इथं माझ्यावर सुरुवात करू नको. असं बायकोला मी बोललो रे. म्हणजे तुझ्या बायकोला बोललास. मग बायकोला मी बोललो मला एक पप्पी दे. मग बायको मला काय म्हणाली? काय म्हणाली? बायको पळत पळत आतल्या घरात गेली. आतल्या घरात गेली. आतल्या घरात गेली आणि बिशी घेऊन आली. बिशी बारकी बिशी. बायकांचं परपंच करायची माणसं कधी बचत आणि बायको मला म्हणाली कारभारी पप्पी देईल आणि 10 रुपये बिशी टाकावं लागेल. म्हणजे पप्पी देणार कर 10 रुपये बिशीत टाकलं पाहिजे. आणि मग टाकून 5 दिवशी मुका घ्यायचा आणि कामाला जायचं. निघालो. असं माझं 1 महिना 2 महिने 6 महिने चालू झालं. बर 6 महिने चालू झाल्या. परत कंपनी बंद पडली. मंदी आली. कंपनी बंद पडली. आणि खायचं काय? खायचं काय आता 3 वर्ष माझं पडलं. बरोबर आहे. मग बायकोला मी काय म्हणालो ती आपण बचत केलेली बिशी बरोबर आहे. ती बिशी घेऊन ये. बिशी बायको घेऊन आली. बिशी फोडली. तर बिशीच बघतो तर काय काय 10-20 रुपये नाहीत. 10-20 रुपये आहेत. पण 1000 500 2000 चे नोटा. अरे तू रोज एक मुक्का घेत असताना एक पप्पी घेत असताना फक्त 10 रुपये टाकतोस आणि त्यात 1000 आणि 500 नोटा अशा लागल्या. हा मग बायकोला मी म्हणालो हे तुझ्या मायला तुझ्या 1000-2000 नोटा आल्या कुठून? बरोबर आहे. बायको मला काय म्हणाली काय माहिती? म्हणाली? हा गरबचा कारभारी तुमच्या घरीच काय तुमच्यासारखं 10 रुपये टाकते तुम्ही. त्यात माझ्या 500च्या 3 नोट आहेत. या परत जरा तर गुडघ्यात पाय काढीन तुझा. अहो काय सांगायला लागलाय? हा बरं आपण 2 जण दोघं जमलो. दोघात आपला तिसरा मित्र बोलवून घेतला पाहिजे. अशोक वारे यांना बोलवून घेतो. ओ अशोक वारे नेमकी काय काय रे? अहो किती प्रेमानं आवडला आणि सरळ काय रे? कुणाला काय म्हटलं? आता कुणाला कार्य म्हणाला? अहो तुम्ही काय शहाणा आहे काय रे? म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला मी कार्य वगैरे म्हणून अहो म्हणाला कोणाला कार्य? तुम्ही बाहेर बोलवलं नाही मला. बरोबर आहे. त्याच वेळेला माझं पोरग पाठीमागे लागलं होतं. असं झालं होय. त्याला लागाय म्हणजे काय रे? तर तुम्हाला बोलवलं आलो इथं लगेच. म्हणजे टायमिंग मॅच झालं. हा बरं असू द्या. बघा गावची यात्रा जवळ आली. कुठेपर्यंत आले? आल्या की अशी पाक टोकड्यावर आली. आज ते ढकललं. ढकलत का खांद्यावर राहायच्या तारखेनं जवळ आल्या तारखेनं. सांगा ना. मग त्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग यात्रा गावात भरवायची तर चांगल्या पद्धतीने भरवली पाहिजे. छोटे मोठे कार्यक्रम आणले पाहिजे. खरं प्रत्येक वेळेला यात्रा भरते पण ती यात्रा झाल्यासारखी वाटत नाही. वाटत नाही. कोण तर सांगा मस्करी करतो कोण भांडण करतो. प्रमाणे मी काय म्हणतोय काय त्यावेळेला या गावामध्ये यात्रा चांगली भरवली पाहिजे. तमाशा कार्यक्रम चांगला आणला पाहिजे. बरोबर आहे. नामांकित तमाशा आणला पाहिजे. बायकांच्या कुस्त्या लागल्या पाहिजे. हा बैलगाडीच्या चक्री आयो आणि आणख्या बलवांच्या कुस्त्या लावल्या. आर गाव सगळं यात्रा कमीला ताणून मारली घ्या उसा उसानी. काय असं कुठं असतं का? अहो गड्यांच्या कुस्त्या लागल्या पाहिजे. बैलांच्या शर्ती लागल्या पाहिजे. अरे पण बायकांचे पण लागतात ना.
आता कुठं? आणि बलदंड पहिलवानचे पहिलं कुस्त्या हा, घातले पाहिजे. प्रचंड पैलवान. असं छोटे मोठे कार्यक्रम आणलं पाहिजे. बरोबर आहे. पण एका दोघांनी यात्रा भरणार नाही. हो, ते कसं शक्य आहे? त्याची एकी त्याची भावकी. खरं आहे. गाव सगळं एकीकडे चाललं. बरोबर आहे. सगळे आपण एक ठिकाणी चालतो, यात्रा तुम्हाला पार पाडणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी तिघाचं काम नाही, 3 तिघाड्यांनी काम काम बिघाड. आपल्या जीवाचा जोडी मित्र बोलू त्यानं सुद्धा माणूस आहे.